आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. वीटभट्ट्यांवरील बालकामगार प्रकरण गंभीर, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. विनायक सूर्यवंशी. उत्तमनगर मिरज येथे वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरून पडून अल्पवयीन मुलगा 7 महबूब जातकार राहणार कृष्णाघाट मिरज याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणी संबंधित वीटभट्टी मालक, ठेकेदार व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी केली आहे. अल्पवयीन मुलांकडून वीटभट्ट्यांवर काम करून घेणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा असून प्रशासनाने अशा वीटभट्ट्यांची तात्काळ तपासणी मोहीम राबवावी. सर्व कामगारांची आधार कार्ड, फोटो व ओळख पडताळणी बंधनकारक करण्यात यावी. तसेच ट्रॅक्टर चालकांकडे वैध वाहन परवाना आहे का याची तपासणी करून विनापरवाना वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. वीटभट्ट्यांवर अल्पवयीन मुली देखील काम करत असल्याने त्यांच्या सुरक्षतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून महिला व बाल संरक्षणाच्या दृष्टीने प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात मिरज प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही विनायक सूर्यवंशी यांनी दिला. यावेळी उपशहर प्रमुख सुधाकर दोंगडे, शिवसैनिक दत्ता रुईकर, अभिषेक चव्हाण, सुरेश दुर्गाडे व इतर शिवसैनिक हजर होते. काही दिवसांपूर्वी वीट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरून एक अल्पवयीन मुलगा पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कृष्णाघाट मिरज येथे तो राहणारा 7 जातकर हा त्याचा दुर्दैवी मृत्यू का झाला तर त्याच्या पाठीमागे कारण म्हणजे अल्पवयीन मुलांना कामावर रुजू करून घेणे. या संबंधित आज आम्ही मिरज प्रांत अधिकारी कार्यालय येथे सन्माननीय प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे. जे वीट वाहतूक करणारे आहेत त्यांचा वाहतूक परवाना आहे का, जे वीटभट्टीवर काम करणारे आहेत त्यांचे ओळखपत्र तुम्ही घेतलेले आहेत का, मालकाने सदर या कामावर व्यक्ती कोणती आहे. पण राज्यातून येणारे आरोपी देखील इथं वास्तवात असतात कारण की त्यांच्याकडे कोणतेही रेकॉर्ड नसतं की त्यांचं ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड असं कोणतेच पुरावे न घेता त्यांनी डायरेक्ट कामावर रुजू करून घेतात. आणि ह्या वीटभट्ट्यांवर अल्पवयीन मुली देखील काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवितास किंवा त्यांच्यावर अनैतिक प्रकार असं काहीही करू शकतो. त्या संदर्भात बाल विकास मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय देखील याचा पाठपुरावा करून घेण्याची गरज आहे. त्या संदर्भात आज आम्ही माननीय प्रांत कार्यालय येथे जाऊन निवेदन दिलेलं आहे. या संबंधित वीटभट्ट्यांवर कठोर कारवाई देखील झाली पाहिजे. संबंधित व्यक्ती ज्यामुळे एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला त्यांच्यावर संबंधित कठोर कारवाई झालीच पाहिजे. ती कारवाई काय होते हे देखील आम्ही त्याचा पाठपुरावा करून घेऊ. संबंधित वीटभट्ट्यांवर एक ऑडिट ठेवलं पाहिजे जेणेकरून इथून पुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही. जर असं परत होत राहिलं तर शिवसेना स्टाईलनं निवेदन न देता उत्तर देईल. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.